विको कमी. 1300च्या काळामध्ये आपल्या ज्या गोदावरी नदीच्या तीरावर ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरी सांगताय, एका दगडाच्या खांबाला पाठ लावून ज्ञानोबाराय बसले आणि सच्चिदानंद बाबा ज्ञानेश्वरीचं लिखाण करतायत. ज्ञानेश्वरी ग्रंथ लिहून पूर्ण झालाय. नाथ महाराज म्हणतात ना, शके 1272 टीका केली ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वर महाराजांचा 1300च्या काळातला ग्रंथ तयार झालाय ज्ञानोबारायांचा. वारकऱ्यांचा टाळाचा गजर सुरू आहे. भजन कीर्तनाने या महाराष्ट्र आनंदामध्ये भगव्या पताका डौलाने फडकतायत. दह्या दुधाचे पूर वाहतायत. 712ला पहिले आक्रमण दिल्लीच्या तख्तावर झालं आणि हळूहळू हा महाराष्ट्र काबीज करण्यासाठी या मुघलांची फौज या महाराष्ट्रावर चालून आली आणि महाराष्ट्रावर पहिलं आक्रमण झालं. सन 1300च्या काळामध्ये अल्लाउद्दीन खिल्जीच्या नफाने अल्लाउद्दीन खिल्जी 8000 घोड्यांचे 32,000 टापा या महाराष्ट्रावर चालून आले. महाराष्ट्राची राजधानी त्या काळामध्ये देवगिरीचा किल्ला, ज्याला आता तुम्ही दौलताबाद म्हणता, तो देवगिरीचा किल्ला त्या काळातला अजिंक्य किल्ला असताना तो देवगिरीचा किल्ला पण राजा गाफील होता. महादेवराव रामदेवराव नावाची ती राजे गाफील असल्यामुळे त्या अल्लाउद्दीन खिल्जीने त्या देवगिरीच्या किल्ल्यावर आक्रमण केलं आणि महाराष्ट्रावर मुसलमानांचं पहिलं आक्रमण 1300च्या शतकामध्ये झालं. पण आक्रमण इतकं भयानक होतं. भगव्या पताका उतरवल्या, हिरव निशाण डौलानं फडकत होतं. रस्त्यावर गायी कापल्याच होत्या, कापणारे आपलेच होते. मंदिरं तोडले जात होते, तोडणारे आपलेच होते. 5-5 होण्यावर हिंदू बाया विकल्या जात होत्या, विकणारे आपलेच होते. आया बहिणींची भर दिवसा आबरू लुटली जात होती. अल्लाहू अकबर दिनचे नारे दिले जायचे, हिंदूंच्या घरामध्ये घुसायचे. दिवसा ढवळे आमच्या माया बहिणी उचलून घेऊन जायचे आणि वेश्या बाजारात विकायचे. एवढा मोठा अत्याचार या महाराष्ट्रामध्ये सुरू होता. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तब्बल 350 वर्ष, 350 वर्ष हा महाराष्ट्र या आगीमध्ये ओरपडत होता. विचार करण्याचा प्रसंग बघा. 350 वर्ष चिंतनाचा विषय. 1 नाही, 2 नाही, अरे इंग्रजांचं 250 वर्षाचं राज्य तुम्हाला दिसतंय, पण 350 वर्ष मुघलांनी या महाराष्ट्रावर राज्य केलं. मुघल निजाम, कुतुब, आदिल, पोर्तुगीज सगळे या महाराष्ट्राचे लचके तोडतायत. जसं पिसारलेल्या कुत्र्यांच्या झुंडीमध्ये एखादा माणूस सापडावा, तसं या महाराष्ट्राचे हे सगळे पिसारलेले कुत्रे लचके तोडण्याचा प्रयत्न करतात. आदिल, निजाम, पोर्तुगीज, डाच, मुघल हे सगळे पातशाया महाराष्ट्राचे लचके तोडतायत. 350 वर्ष झाली महाराष्ट्राला कोणी वाली नाही. आणि या 350 वर्षानंतर 1600च्या शतकामध्ये जिजामाता नावाची एक पोरगी आहे. त्या जिजेचा शिंदखेडच्या लखोजीराजे जाधवांची कन्या आहे जिजा, आणि वेरूळच्या भोसल्यांचा पोरगा आहे शहाजी आहे. बालवयामध्ये यांचा विवाह झाला. पण ती जी जिजा होती, लहानपणामध्ये तिच्या डोळ्यामध्ये आग सलत होती. का माझ्या गाई कापल्या जात आहेत, का माझी माय बलात्कारामध्ये सापडते, का माझ्या मायवर बलात्कार केला जातोय, का माझा महाराष्ट्र बेचिराग केला जातोय, मनामध्ये प्रश्न आहेत. बालवयामध्ये लग्न झालं आणि एक दिवस त्या शहाजी महाराजांना तिने प्रश्न केला, राजे अहो तुम्ही असताना या महाराष्ट्राला कोणी वाली आहे? जिजे हे आदिल, मुघल, पोर्तुगीज हे असताना निजाम, आम्ही काय करावं? जिजे जर तुला वाटत असेल ना या महाराष्ट्राचं रक्षण झालं पाहिजे, तर यासाठी तुला काहीतरी करावं लागेल जिजे. आपण स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे. आणि त्या जिजेने त्या दिवशी खुणगाट बांधले. लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर आपल्या कुलदेवी समोर उभी राहिली आणि त्या जिजेने साकडं घातलं. हे माहूरची रेणुका दारुगड, हे तुळजापूरची भवानी दारुगड, हे कोल्हापूरची अंबाबाई दारुगड. दारुगड बाया दारुगड, दारुगड आई म्हणावं म्हणून मला पुत्र नकोय. भाऊ मला पुत्र हवाय. एकाच करण्यासाठी मला पुत्र हवाय. त्याने स्वराज्य निर्माण केलं पाहिजे. माझ्या कापल्या जाणाऱ्या गाईचं, आबूर लुटली जाणारी माझी माय, माझ्या माईचं, माझ्या गाईचं संरक्षण केलं पाहिजे. स्वराज्याचं रक्षण केलं पाहिजे.
हिंदू माता भगिनींच्या गौ ब्राह्मणांच्या संरक्षणासाठी मला एक पुत्र हवा आहे आणि भवानीने कौल मान्य केला आणि जिजामाता गरोदर राहिल्या महाराज. किती मोठा उपकार. ऐका ना, 350 वर्षाचा काळ आहे. महाराष्ट्र आगीमध्ये होरपडतोय. महाराष्ट्राला कोणी वाली नाही. प्रतिकूल परिस्थिती आहे. प्रतिकूल परिस्थिती ऐका किती प्रतिकूल आहे. इकडे जर पाहिलं तर इकडे नवरा म्हणजे निजामांचा सरदार आहे आणि तो बाप लखोजी राजे जाधव तो आदिलशाहचा सरदार आहे. ऐका मातृशक्ती मोठ्या प्रमाणात किती मोठा त्याग आहे जिजेचा. 6वा महिना सुरू आहे. 6वा महिना 6वा महिना उलटला. 7वा महिना सुरू झाला. निजाम आणि आदिल एकमेकांच्या मरणावर उठले आणि शहाजीला पकडण्याची जबाबदारी लखोजी राजे जाधवांना दिली आहे. पकडण्याची जबाबदारी लखोजी राजेंना दिलेली आणि सांगितलंय शहाजी दिसला तर शिर कलम करा. काही निष्ठा होती महाराज. त्या सरदाराने सांगितलं लखोजीने शहाजी भेटला त्याला जिवंत नाही तर मेलेलं तुमच्या समोर हजर करतो. इकडे जिजामाता गरोदर आहे. 7वा महिना सुरू. काय ताकद होती मला 7व्या महिन्यामध्ये गर्भधान नावाचा संस्कार करण्याची पद्धत हिंदू समाजामध्ये आहे. पण आज तो संस्कार तुमच्या घरातला गेला म्हणून तुमची पिढी चुकीच्या मार्गाला मार्गक्रमण करते आहे. जिजाला विचारावं जिजे तुला डोहाळे लागलेत का? हो मला डोहाळे लागलेत. काही खावंसं वाटतं का? काही प्यावंसं वाटतं का? राजे आम्हाला काही खावंसं वाटत नाही. आम्हाला काही प्यावंसं वाटते. आम्हाला असं वाटतंय गळ्यावर बैसावे, अंगावरची कधी घ्यावी, डोक्यावरची रेटोप घ्यावा, हातात शमशेर घ्यावी आणि या सह्याद्रीची रपेट मारावी. काही डोहाळे होते महाराज. आज आमच्या बायांना पोरीनं जर विचारलं तुम्हाला डोळे लागले तर हो आम्हाला असं वाटते मुलतांची माती खावी. मला सांगा महाराज, माय जर मुलतांची माती खात असेल तर तिच्या पोरी सुलतान जन्माला आल्याशिवाय राहील का? मग आई नुसती मातीच खाते. जन्माला आलेला खडी डामर संडाई सुद्धा खाऊन जातो महाराज. काही मातृशक्तीला आम्हाला आंबट खावं असं वाटतं. हे खातात आंबट, तो निघतो आंबट शोकीन. मग तो हरिपाठ कीर्तन डान्स बारला जातो. म्हणून तुमच्यावर आहे, तुमच्या गळ्यावर आहे किती क्वालिटीचा मुलगा जन्माला आला पाहिजे हे तुमच्यावर आहे महाराज. छत्रपती उगाच छत्रपती झाले नाही. त्यामुळे सगळ्यात मोठं योगदान आपल्या आईचं आहे. 350 वर्षाचा जो सगळा कलंक पुसायचा होता ना, 350 वर्षाचा कलंक पुसायचा होता धर्माला लागलेला, या महाराष्ट्राला लागलेला. म्हणून त्या जिजेने साधना केली. 7व्या महिन्यापासून रामायण महाभारताचे पाठ सुरू केले महाराज. रामायण महाभारताचा पाठ. या जगाच्या पाठीवर एकच राजा आहे महाराज. हिंदू धर्मामध्ये 2 देव अग्रस्थानी मानतो आपण, राम आणि कृष्ण. आणि दोघांचाही विचार जर कुठे दिसत असेल, रामासारखं आचरण शिवाजीचं आहे आणि कृष्णासारखी नीती युद्धामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची आहे. आता ते महाराज दोघेही देवांचा आदर्श आहे. दोघेही देवांचा आदर्श आहे. आणि जिजे मातेने जेव्हा गर्भावर संस्कार केले आणि छत्रपती शिवाजी महाराज पोटामध्ये असताना जुन्नरच्या गावामध्ये विश्वासराव नावाचा माणूस आहे, विश्वासराव पाटील, त्याच्या घरामध्ये आणून सोडलं जिजेला. काय प्रसंग आहे महाराज बघा ना. एकीकडे जन्म देणारा बाप नवऱ्याला मारण्यासाठी प्रयत्न करतोय. तो नवरा जिजेला घेऊन जुन्नरला गेला आणि सांगितलं विश्वासराव ही तुमची बहीण आहे, सुखरूप हिला शिवनेरीवर पोचवण्याचं सुखरूप बाळणपण झालं पाहिजे. किती मोठा त्याग आहे महाराज. ज्यावेळेस गरोदर अवस्थेमध्ये जिजामाता शिवनेरीवर आहे ना, त्यावेळेस सासरचं आणि माहेरचं सुद्धा जिजामातेजवळ कोणी नाही आहे. एवढा मोठा त्याग आहे महाराज. एवढा मोठा त्याग आहे. इथे उपकारासाठी किती मोठा उपकार आहे. हो, आणि एवढ्या मोठ्या त्यागामध्ये त्या विश्वासरावांनी जिजामातेला सुखरूप जुन्नरला पोहोचवलं. आणि मग एक दिवस तो दिवस उजळला. या जगाचा तेजपुंज सूर्य भगवान महादेवाचा रुद्र अवतार त्या शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आला. एकच राजा इथे जन्माला, एकच राजा इथे जन्माला, शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाच्या
सुंदर स्वराज्य निर्माण करा. छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले ऐका शिवनेरी किल्ल्यावर. आणि शिवनेरी किल्ल्यावर जन्माला आल्यानंतर 5 वर्षाचे शिवाजी आहेत. आदिल मुघल निजाम सगळ्या पातशाह्या तुटून पडलेल्या आहेत. आणि एवढी प्रतिकूल परिस्थिती असताना मांडीवर बसवलं. रामायण सांगितलं, महाभारत सांगितलं, गायीवर होणारा अत्याचार सांगितला, मायवर होणारा अत्याचार सांगितलं, मार्गदर्शन केलं जिजेने. आणि 15व्या वर्षी शिवाजी महाराजांना सांगितलं की आता आपण इथून निघालं पाहिजे. जायचं कुठं आई साहेब? पुण्यात जायचंय. पुण्यामध्ये जे हरामखोर जिहाद्यांनी गाढवाचा नांगर फिरवलाय ना, ते पुणे आपल्याला सोन्याच्या फाळाने नांगरून त्या पुण्याला पुन्हा उभं करायचं आहे. स्वराज्याची पहिली राजधानी पुणे. पुण्यामध्ये हिरवा त्या गाढवाचा नांगर फिरवलेल्या पुण्यामध्ये सोन्याचा फाळ जुंपला. मला सोन्याच्या फाळाने कधी नांगरता येत नाही, पण जुंपला. आणि सोन्याचं नांगर फिरून ते पुणे पुन्हा वसवलं. आणि पुणे वसवल्यानंतर 15 वर्षाचा शिवाजी आहे. जगाच्या पाठीवर अनेक राजे झाले महाराज, पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा कोणी झाला नाही. 15-16 वर्षाच्या वयामध्ये त्या परिसरामध्ये फिरतोय. आणि 18 पगड 12 बलुतेदार समाजाच्या बहुजन समाजाच्या पोरांना एकत्र केलं. कोणी जात विचारत नाही. महाराचे मांगाचे चमाराचे नाव्याचे सगळे पोरं जमा केले. जीवा महाला हंबीराव काय माणसं होती, कान्होजी जेरहे, नेतोजी पालकर, बाजी पालसकर, बाजी प्रभू देशपांडे, शिवा काशी, जीवा महाला, हिरोजी हिंदोलकर, बहिरजी नाईक, काय माणसं होती महाराज. फुकट माणसं मारायला तयार होत नाही. प्रत्येकाच्या घरात गेला माझा राजा. खेळण्यासाठी सगळ्यांना एकत्र केलं. आणि खेळण्यासाठी एकत्र केलेले पोरं कालांतराने त्या शिवाजीसाठी मरायला तयार झाली. उगाच कोणी कोणासाठी मरायला तयार होत नाही, पण सगळे एक संघ केलेले पोरं एकत्र करून त्या पोरांच्या डोक्यामध्ये एक विचार दिला, आजपासून जगायचं तर स्वराज्यासाठी आणि मरायचं तर स्वराज्यासाठी. आणि स्वराज्य निर्माणाची शपथ आजपर्यंत तुम्ही ऐकलाय. महादेवाच्या पिंडीवर कोणी दह्याचा अभिषेक करतो, कोणी दुधाचा, कोणी फुलाचा अभिषेक करतो, पण जगाच्या पाठीवर पहिला माझा राजा झाला की ज्याने 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात रक्ताचा अभिषेक केला आणि हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. ते म्हणजे माझे छत्रपती शिवाजी महाराज. एवढा मोठा 350 वर्षाचा कलंक लागला. आणि तो कलंक पोचण्यासाठी 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेतली. आणि 50 वर्षाच्या आयुष्य जगला. पण धर्मासाठी जगावं कसं हे माझ्या छत्रपतींनी तुम्हाला आम्ही सांगितलं. काय मागितलं तुमच्याकडे, काय अपेक्षा होती छत्रपतीला तुमच्याकडून? अरे काचे के कला जाती मथुरा में मस्जिद होती, एक शिवाजी ना होता तो सुन्नत सबकी होती. येथे उपकारासाठी जीवन जगलं 50 वर्ष. फक्त तुमच्या आमच्यावर धर्माचा उपकार केला. धर्म रक्षा वयासाठी, धर्माच्या रक्षणासाठी जन्माला आला माझा राजा. धर्मासाठी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली. कधी थकला नाही 50 वर्षात, कधी थकला नाही, कधी कोणापुढे झुकला नाही. 50 वर्षाचं आयुष्य महाराज, 50 वर्षाचा एकट्याने उपकार केला नाही. उपकार जिजेचा आहे, उपकार शिवाजीचा आहे. आणि शिवाजी नंतर जसं शिवाजी आम्हाला सांगून गेले धर्मासाठी जगावं कसं, तेच छत्रपती शिवाजी महाराजांचा छावा आम्हाला सांगून गेला धर्मासाठी मरावं कसं. येथे उपकारासाठी किती मोठा उपकार आहे महाराज. अरे 32 वर्षाची आयु, 32. आज 32 वर्षाच्या मुलाला स्वतःसाठी कमवावं कसं याची अक्कल नाही आहे. पण 32व्या वर्षी बापाने दाखवलेल्या मार्गावर चालणारा परम प्रतापी महापराक्रमी एक ही शंभू राजा था. देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था. महापराक्रमी परम प्रतापी एक ही शंभू राजा था. एक दुसरा झाला नाही महाराज. बापाने दिलेलं स्वराज्य टिकवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारा,
स्वकीय विरोधात गेले, षडयंत्र करून त्या संभाजी महाराजांना अटक केली. महाराज 32 वर्षाचं वय आहे. जर विचार केला असता ना, आयुष्य आरामात जगला असता माझा राजा. स्वतःचा स्वार्थ पाहिला असता, पण स्वतःच्या स्वार्थाचा विचार केला नाही. स्वधर्म निधनम श्रेयो परधर्म भयावह. आमचा धर्म आमच्यासाठी श्रेष्ठ आहे. स्वतःच्या धर्माच्या रक्षणासाठी मरण आलं तरी चालेल, पण आम्ही कोणाला शरण जाणार नाही, हे आम्हाला आमचा संभाजी महाराज शिकवून गेलाय. ज्यावेळेस अटक केली महाराज, कधीतरी संभाजी महाराजांचा पूर्ण चरित्र नाही वाचता आलं ना, अटक झाल्यापासून तर मरेपर्यंतचं सगळं चरित्र डोळ्यासमोर ठेवा. किती मोठं बलिदान आहे संभाजी महाराजांचं, किती मोठा त्याग आहे. जेव्हा अटक केली, कवी कलश नावाचा मित्र आहे सोबत, ब्राह्मण आहे, मुद्दाम सांगतो ब्राह्मण आहे. अनेक हरामखोर लोक आज संभाजी महाराजांचं चरित्र सांगताना की ब्राह्मणांनी त्रास दिला. अरे जात कोणती वाईट नसते, त्या जातीतला एखादा माणूस वाईट असला म्हणजे ती जात वाईट ठरत नाही, तो माणूस वाईट आहे. अरे संभाजी महाराजांना ब्राह्मणांनी त्रास दिला म्हणणारे तुम्ही, पण कधीतरी समाजाला सांगा ना, संभाजी सोबत शेवटच्या श्वासापर्यंत मरण यातना भोगणारा कवी कलश तो सुद्धा ब्राह्मण आहे. सांगा ना कधीतरी समाजाला, सांगा ना कधीतरी. तो कवी कलश आहे. अटक झाली, त्या छावणीपर्यंत पोहोचवलं महाराज. संभाजी महाराजांना विदूषकाच्या टोप्या घातल्यात. साखरदंडामध्ये माझा राजा, देंड काढली माझ्या राजाची. नको तो येतोय, कोणीतरी थुंकतोय, कोणीतरी शिबिगाळ करतोय. नजर तेज महाराज, झुकला नाही माझा राजा. साखरदंडामध्ये उभा त्या संभाजी राजाला, त्या औरंग्यासमोर उभं केलं. आमच्या संभाजी महाराजांना औरंग्यासोबत समोर उभं केलं. तो औरंग्या तख्तावरून खाली आला. पुन्हा त्याने आपला तो ताज परिधान केला आणि संभाजी महाराजांना सांगतोय, ए संभा, अरे कबूल कर ले इस्लाम, अरे दौलत मिलेगी, शोहरत मिलेगी, कबूल कर ले इस्लाम. आजा मेरे साथ, तुझे शोहरत देंगे, दौलत देंगे, तख्त पे बैठाएंगे. काय म्हणावं माझ्या राजाने, काही स्वाभिमान होता धर्माचा. किती मोठा उपकार आहे. मृत्यूच्या जबड्यात आहे. आजूबाजूला औरंग्याचं सगळं सैन्य आहे. औरंग्यासारखा क्रूर कर्मासमोर उभा आहे, पण तरी माझ्या राजाने स्वाभिमानानं सांगावं, ए औरंगजेब, ए संभाजी 1000 बार मरेगा लेकिन हिंदू धर्म नाही छोडेगा. काय प्रेम असेल महाराज धर्मावर, प्रेम असेल महाराज. एवढं मोठं बलिदान कशासाठी? येथे उपकारासाठी. छत्रपतींचा उपकार आहे. अरे तो महाराणा प्रताप मेवाडच्या संरक्षणासाठी जंगलामध्ये राहून गवताच्या भाकरी खाल्ल्या, पण धर्म सोडला नाही महाराज. येथे उपकारासाठी. सांगा ना कधी पृथ्वीराज चव्हाण, सांगा आपल्या लेकरांना. आणि स्वतःचा धर्म वाचवण्यासाठी, स्वतःच्या धर्माचं रक्षण करण्यासाठी, हिंदू धर्मामध्ये स्त्रीचे चारित्र्य महत्वाचं आहे हे समाजाला दाखवून देण्यासाठी अग्निकुंडामध्ये उडी देणारी राणी पद्मावती. सांगा ना आमच्या मुलींना कधीतरी. आणि सहज आमच्या मुली मुसलमानांच्या आमिषाला बळी पडून लवजियाच्या शिकार होतात, पण अल्लाउद्दीन खिल्जी जेव्हा त्या राणी पद्मावतीवर चाल करून आला, तेव्हा राणी पद्मावतीने ठरवलं, मी अल्लाउद्दीन खिल्जी सोबत युद्ध करू शकते, पण युद्धामध्ये जर मी याच्या सोबत युद्ध केल्यानंतर मी मरण पावली तर माझ्या मेलेल्या शरीरावर सुद्धा हे हरामखोर बलात्कार करतील, यांची पैदास खराब आहे. म्हणून माझा शरीराला सुद्धा यांचा स्पर्श होता कामा नये. म्हणून सगळ्या मैत्रिणींना सोबत घेऊन जोहार करून अग्निकुंडामध्ये उडी दिली, पण आपलं चारित्र्य कोणाच्या हातात दिलं नाही. एवढा मोठा इतिहास आहे आमचा, एवढा मोठा उपकार तुमच्या आमच्यावर या धर्मयोद्ध्यांचा आहे. येथे उपकारासाठी. नंतरच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न होतं, काशीचा विश्वेश्वर मुक्त झाला पाहिजे. मुसलमानाने जेव्हा तुमच्यावर आक्रमण केलं, सगळ्यात पहिले त्यांनी तुमचे श्रद्धास्थान उद्ध्वस्त केली. एकही मंदिर ठेवलं नाही, सगळे मंदिरं तोडून टाकले. पण जीर्ण झालेला धर्म पुन्हा उभा करायचा असेल तर काय करावं लागेल? आठवते अहिल्यादेवीला. एक विधवा स्त्री हातामध्ये महादेवाची लिंग आणि दुसऱ्या हातामध्ये तलवार आहे. सती जाण्याची प्रथा होती, पण नवऱ्यासोबत सती न जाता मी माझ्या धर्माचं उत्थापन करेल. आणि धर्माच्या उत्थापनासाठी एक विधवा स्त्री पुढे आली, राज्याची तिजोरी मोकळी केली आणि जो धर्माचा स्वामी
हात ठेवलेला होता तो धर्म पुन्हा जिवंत करण्यासाठी केदारनाथापासून तर रामेश्वरापर्यंत सगळ्या मंदिरांचा जीर्णोद्धार केला. आठवणच ती अहिल्यादेवी, त्या अहिल्यादेवीचे उपकार आहेत तुमच्या आमच्यावर. येथे उपकारासाठी काय मागितलं अहिल्यादेवीने तुमच्या आमच्या पुढे? काय स्वार्थ ठेवला मनामध्ये? जाणा कधीतरी बघा ना अहिल्यादेवीने निर्माण केलेले मंदिर. आणि आज सुद्धा हिंदू धर्म किती व्यापक आहे याची साक्ष देतात ती मंदिरं. आज सुद्धा आमचा इतिहास किती श्रेष्ठ आहे. जा कधीतरी मंदिरांमध्ये कळेल तुम्हाला की अहिल्यादेवीचा किती मोठा उपकार आहे. अरे 12 ज्योतिर्लिंगांचा उद्धार. आज जर आम्ही त्या केदारनाथाला गेलो तरी आमची दमछाक होते. त्या काळामध्ये केदारनाथाचा जीर्णोद्धार करणारी ती अहिल्या कधीतरी सांगा आमच्या मुलांना. सांगत नाही महाराज, उपकारच माहित नाही. फक्त संतांचा उपकार माहित आहे, पण संतांच्याच ताकदीचा उपकार या धर्मयोद्ध्यांचा सुद्धा तुमच्या आमच्यावर आहे. देव भक्तांचा तर आहेच, पण धर्मभक्तांचा सुद्धा तुमच्यावर आमच्यावर उपकार आहे. येथे उपकारासाठी उपकार करायला, धर्माच्या रक्षणासाठी यांनी तुमच्या आमच्यावर उपकार केले. चला पुढे. देवभक्तांचा, धर्मभक्तांचा केलं ना, ती लोक आमच्या पोरांच्या स्मरणात सुद्धा नाहीये. तो कितीला जातो बाळा?